रामराम मंडळी, आपला मित्र अरुण पाटील नरवडे. आज थोडासा आईवडिलाबद्दल विषय आहे मित्रांनो. आईवडील हे आपल्या घराचं छप्पर असतात, आपल्या मनाचा आधार असतात. आईवडील हे केवळ दोन माणसे नाहीत, ते आपले संपूर्ण जग आहेत. आज आपण किती मोठे झालो, स्वतःच्या पायावर उभे राहिलो, तरी त्यांच्या मायेची सावली आपल्याला हवी हवीशीच वाटते. आईच्या पदराची ऊब आणि बाबांच्या खांद्यावरची सुरक्षितता यासारखे दुसरे कोणतेच सुख नाही. आपल्याला छोट्याशा यशात त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि आपल्या दुःखात त्यांचे डोळे पहिल्यांदा पाणवतात. त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट, दिलेली बलिदान आणि दाखवलेले निस्वार्थ प्रेमभाव शब्दात मांडता येणार नाही मित्रांनो. आजच्या धावपळीत कदाचित आपण त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, पण आपल्या अस्तित्वाचा पाया केवळ त्यांच्यामुळेच मजबूत आहे हे विसरता कामा नये. ते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि मौल्यवान रत्न आहेत. खरं आहे मित्रांनो, आईवडील आहे तोपर्यंत सगळं आहे मित्रांनो. त्यांनी आपल्याला हाताच्या फोडासारखं जपून मोठं केलेलं असतं आणि म्हातारपणी आपण त्यांना काही आहेत असे नालायक महापुरुष की त्यांनी आईवडिलांना आज बी त्रास देत आहेत किंवा वृद्धाश्रमामध्ये ठेवत आहेत. परंतु खरोखरच त्यांनासुद्धा असं वाटतं आपले नातवंड सुना यांच्यामध्ये आपण राहावं, आपला मुलगा आपल्यापाशी पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. ही सर्व आईवडिलांची मनापासून इच्छा असते मित्रांनो. आणि एक त्यांचं जे हृदय चालतं ना, ते फक्त आपलं हे सगळं आनंद बघूनच चालतं मित्रांनो. तर उतारत्या वयात त्यांना दुःख सहनच होत नाही मित्रांनो. त्यामुळं माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आईवडिलांना जेवढा जीव लावता येईल तेवढा लावा आणि त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा आणि त्यांचे आशीर्वाद कायम तुम्हाला भेटत राहतील मग मित्रांनो, आणि तुमचं जीवन नक्की सुखी होईल. एवढं बोलतो मित्रांनो, थांबतो.